माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा हा मंगलमय क्षण. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा पद्धतीच्या भजनाच्या तालामध्ये हे वारकरी पंढरीकडे वाटचाल करत असतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आजचा दिवस समस्त वारकरी संप्रदायासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत पवित्र आणि चैतन्याचा आहे. ज्या क्षणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो तो पंढरीच्या वारीचा, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा हा मंगलमय क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आलेला आहे. पहा, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा सागर आणि भक्तीची मूर्ती. अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून माऊलींनी सामान्य माणसाला भगवद्गीता मराठी भाषेत उपलब्ध करून दिली. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे या उक्तीप्रमाणे त्यांनी ज्ञानाचे वाटेकरी होण्याचा मार्ग दाखवला. आज जेव्हा माऊलींची पालखी आळंदीवरून पंढरपूरकडे मार्गस्थ होते तेव्हा फक्त एक पालखी चालत नसते, तर साक्षात पंढरीची पंढरी आपल्या दारात उभी असते. वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही, तर ती अहंकाराचे विसर्जन करण्याची प्रक्रिया आहे. वारीत कोणताही उच्च नीच असा भेदभाव नसतो. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेला प्रत्येक वारकरी इथे माऊली बनतो. वारीत चालताना मिळणारा विठ्ठल हा देवळाच्या गाभाऱ्यातील देवापेक्षा कितीतरी पटीने अधिक जिवंत आणि जवळचा वाटतो. वारकऱ्यांच्या पावलातून उमटणारी टाळ मृदंगाची नाद ब्रह्मलकेर आणि मुखातून येणारा विठ्ठल विठ्ठल गजर हा वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो. या ठिकाणी वारकरी आता विसाव्यासाठी बसलेले आहेत. पहा किती आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर.
घर प्रपंच नाती गोती सगळी सोडून त्या विठ्ठलाच्या पायी लीन झालेली मंडळी केवढी धन्यता आहे पहा. मुलं बाळ घेऊन या ठिकाणी दर्शनाला येतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माऊलींच्या विचाराची आपल्याला सर्वाधिक गरज आहे. पसायदानातून माऊलींचे विश्वात्मक देवाकडे जे मागणे मागितले ते आजच्या जगासाठी खूप महत्त्वाचे आहे. सर्वांचे कल्याण व्हावे, द्वेष संपून प्रेम वाढावे, हाच वारीचा मूळ संदेश आहे. चला तर मग या प्रस्थान सोहळ्याचे आपण साक्षीदार होऊया. आपल्या मनातील द्वेष अहंकार सोडून विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊया. माऊलींच्या चरणी माथा ठेवून प्रार्थना करूया की ही वारी आपल्या सर्वांच्या मनातील अंधार दूर करो आणि जीवनात ज्ञानाचा प्रकाश देव. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. विठ्ठल रखुमाई की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली लोक या भजनात तल्लीन झालेली. त्यांना स्वतःचा विसर पडलेला आहे. सेवा हेच ध्येय त्यांच्या समोर आहे आणि ही सेवा वेगवेगळ्या माध्यमातून ते सादर करतात. या ठिकाणी महानगरपालिकेचे विशेष कौतुक, फार सुशोभीकरण केलेलं आहे. वारकऱ्यांच्या मनाला जो आल्हाददायक वातावरण मिळतं ते त्यांनी अनुभवलेलं आहे. प्रत्येक पावलागणी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी हा जयघोष ऐकायला येतो. माऊली माऊली प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणत असतो. आपल्याबरोबर माऊली आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. हेच याच्यातून दिसत असतं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.